श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या 9 ऑगस्ट वार शनिवार आणि या दिवशी आलेले आहेत श्रावण पौर्णिमा। श्रावण महिना हा सर्व सणांनी परिपूर्ण असा महिना मानला जातो आणि त्यापैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन। दरवर्षी श्रावण शुक्ल पौर्णिमेला म्हणजेच नारळी पौर्णिमेला आपण सगळेजण भावा बहिणीच्या अतूट नात्यांची वीण असलेला राखी पौर्णिमेचा सण हा साजरा करत असतो। रक्षाबंधनासोबतच आपण नारळी पौर्णिमा देखील साजरी करत असतो। समुद्रकिनारी राहणारे कोळी बांधव नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पूजा करतात। दर्याला नारळ अर्पण करून खवळलेल्या सागराला शांत राहण्याची विनंती करतात। त्यासाठी समुद्राला नारळ अर्पण केला जातो। त्यामुळे पुढील काळात समुद्रात जाणाऱ्या कोळी बांधवांना कोणताही धोका किंवा विघ्न संकट येऊ नये अशी प्रार्थना केली जाते। समुद्राच्या पूजेत जसे नारळाचे स्थान महत्त्वाचे आहे, त्याचप्रमाणे पुराण काळापासून नारळाला खूप महत्त्व दिलं आहे आणि म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये या श्रावण नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळासंबंधित काही प्रभावी उपाय केले जातात। आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। उद्या शनिवार श्रावण पौर्णिमेला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण इथे अर्पण करा एक नारळ। घरातील इडापिडा, दारिद्र्य, अडचणी नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होईल। घरात चहूबाजूने पैसा येईल, कर्ज संपेल। तर असे हे नारळ कुठे अर्पण करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या शनिवारी सकाळी करायचा आहे किंवा संध्याकाळी करायचा आहे। जर सकाळी तुम्ही हा उपाय करणार असेल तर सकाळी 9:30च्या अगोदरच तुम्हाला हा एक नारळ जो आहे तर तो एका ठिकाणी अर्पण करायचा आहे आणि संध्याकाळी तुम्ही हा उपाय करणार असेल तर 5 वाजल्यानंतरनं 9:30 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता। आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळ हे अतिशय शुभ मानले जाते। नारळाशिवाय कोणतीही पूजा ही देखील पूर्ण होत नाही आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल कोणत्याही धार्मिक स्थळी तुम्ही गेले तर तिथे नारळ अर्पण करा असं सांगितलं जातं। आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं म्हणतात, कारण त्याचा प्रत्येक भाग हा पूजेमध्ये वापरला जातो। जेव्हा भगवान विष्णू पृथ्वीवरती अवतरले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनू या 3 गोष्टी आणल्या होत्या। या तिन्ही गोष्टी माणसासाठी वरदान असून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं म्हटलं जातं। नारळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा निवास असतो। नारळावरती दिसणारे 3 डोळे म्हणजे शंभो शंकरांचे त्रिनेत्र आहेत असं म्हटलं जातं आणि याच कारणामुळे नारळाला खूप शुभ मानले जाते। नारळ हे सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे आणि म्हणून देवांना नारळ हा अर्पण केला जातो। जेव्हा आपण नारळ अर्पण करतो तेव्हा नारळाची बाहेरची कठीण भाग हे अहंकाराचे प्रतीक आणि आतील पांढरा शुभ्र भाग हे शांततेचे प्रतीक मानले जाते। म्हणून नारळ फोडण्याचा अर्थ असा होतो की आपण आपला अहंकार भगवानाच्या चरणी अर्पण करतो। आणि श्रावण महिन्यात येणारी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते आणि म्हणून या दिवशी हा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून केला जातो। आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय ज्या घरामध्ये केला जाईल त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल। जर तुमच्या घरामध्ये सतत वाद, विवाद, क्लेश, भांडणे होत असतील, मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल, आई मुलांची असेल किंवा तुमच्या घराची, तुमच्या घरातील मुलांची, पतीची प्रगती होत नसेल, घरामध्ये पैसा येत नाही, पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने निघून जात असेल, घरामध्ये काही इडापिडा आहे किंवा काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरातील दारिद्र्य, अडचणी या संपत नाही आणि म्हणून हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये असणारी इडापिडा, दारिद्र्य, अडचणी, संकट हे 100% दूर होतील। तसेच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल,
प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल, तुमची कोणतीही इच्छा मनोकामना ही पूर्ण होत नसेल, भरपूर दिवसापासून तुमची एखादी इच्छा ही अपूर्ण असेल, एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही, यासारख्या सर्व समस्या या दूर होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे। नारळ घेताना चांगला घ्यायचा आहे, ज्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे। यानंतर तुम्हाला रक्षासूत्र जो धागा असतो तर तो सुद्धा लागणार आहे, ज्याला कलाव्याचा धागा किंवा रक्षासूत्र, मौली धागा असे अनेक नावांनी ओळखले जाते। जिथे पूजा साहित्य मिळते तिथे हा रक्षासूत्र धागा जो आहे तर तो मिळतो। तो रक्षासूत्र धागा आणि हा नारळ जो आहे तर तो तुम्हाला उपाय करण्यासाठी लागणार आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे, धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे। यानंतर नारळ जो आहे तर तो आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे। नारळाची शेंडी ही देवांकडे असेल अशा पद्धतीने हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे। त्या नारळावरती हा कलाव्याचा धागा जो आहे तर तो सुद्धा ठेवायचा आहे। यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मी, भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे। तुमच्या घरामध्ये ज्या काही समस्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत। यानंतर तो नारळ आणि तो कलाव्याचा धागा तुमच्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि तुमच्या वास्तूमध्ये, तुमच्या घरामध्ये तुम्हाला सगळीकडे हा नारळ घेऊन फिरायचा आहे। जेव्हा तुम्ही हा नारळ हातामध्ये घेऊन फिरणार आहे, जो कलाव्याचा धागा आहे तर तो तुम्हाला त्या नारळावरती गुंडाळायचा आहे। 7 वेढे जे आहेत तर ते तुम्हाला त्या धाग्याने त्या नारळावरती द्यायचे आहेत आणि एका जागी उभं राहून नाही तर संपूर्ण वास्तूमध्ये तुम्हाला फिरायचं आहे आणि फिरता फिरता तुम्हाला तो धागा जो आहे, मौली धागा, तर तो तुम्हाला त्या नारळावरती गुंडाळून घ्यायचा आहे। यानंतर काय करायचं, हा नारळ जो आहे तर तो आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि त्या व्यक्तीचा स्पर्श जो आहे तर तो त्या नारळाला करायचा आहे, हाताचा स्पर्श करायचा आहे। घरामध्ये कितीही लहानातली लहान मुलं असेल किंवा मोठ्यातली मोठी व्यक्ती असेल तर सर्वांवरून हा नारळ उतरवून घ्यायचा आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीच्या हाताचा स्पर्श जो आहे तर तो त्याला करायचा आहे। यानंतर हा नारळ आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि तो नारळ तसाच तुम्हाला घेऊन घराच्या बाहेर जायचा आहे। घराच्या बाहेर जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला हा नारळ जो आहे तर तो अर्पण करून यायचा आहे। बघा, या झाडामध्ये साक्षात देवी लक्ष्मी, भगवान विष्णू, आपले पित्र जे आहेत तर ते सुद्धा वास करत असतात। शनिवारी या झाडामध्ये शनिदेवाचा वास असतो आणि म्हणून खास करून शनिवारी पिंपळ वृक्षाची पूजा केली जाते। तसेच प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठी पिंपळ वृक्षाची पूजा केली जाते। आता हा नारळ तिथे अर्पण केल्यानंतर तुम्हाला त्या झाडाला 7 प्रदक्षिणा मारायच्या आहेत। प्रदक्षिणा मारल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे, तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे, शनिदेवाचं स्मरण करायचं आहे आणि तुमच्या आयुष्यातील, घरातील ज्या काही समस्या आहेत, तुमच्या घरात जी काही इडापिडा आहे, दारिद्र्य आहेत, अडचणी आहेत तर ते दूर होण्यासाठी आणि तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहेत। तर अशा पद्धतीने हा नारळ जो आहे तर तो तुम्हाला पिंपळ वृक्षाखाली अर्पण करून हा उपाय करायचा आहे। त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट असतील, वारंवार तुम्हाला संकटांचा सामना करावा लागत असेल किंवा तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू आहे, शत्रू हा गुपित आहे, तुमच्यावरती गुप्त वार करत असेल तर तुम्हाला उद्या श्रावण पौर्णिमेच्या दिवशी एक नारळ जो आहे तर तो मारुतीला अर्पण करायचा आहे। हा नारळ अर्पण करताना त्यासोबतच तुम्हाला मुठभर काळे उडीद जे असतात तर ते सुद्धा एका कागदामध्ये बांधून त्याची पुडी तयार करायची आहेत आणि हा नारळ आणि काळे उडीद जे आहेत तर ते तुम्हाला उद्या सकाळी स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर मारुतीला अर्पण करायचे आहेत आणि दोन्ही हात जोडून तुमच्या जीवनात जे काही संकट आहेत, जे काही शत्रू आहेत तर ते दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत। हा एक उपाय सुद्धा खूप प्रभावी आहे, त्यामुळे तुम्ही नक्की करा। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।